बॅटरी नसताना म्हणजे चार्जिंग नसताना कधीही बंद पडू शकेल अशा स्थितीत लॅपटॉप असताना बरोबर 1 तास ध्यान झालेलं आहे याची थोडी गंमत वाटली. असं तुम्ही बोलू शकता. धन्यवाद ताई. खूप छान झालं ध्यान. मस्त. हो, नमस्कार ताई. ध्यान खूप छान झालं. खूप छान वाटतंय. नमस्कार. नमस्कार. आजचं ध्यान अप्रतिम झालं आणि खरं सांगायचं तर ताई आपण जे सांगत होता, इन्स्ट्रक्शन देत होता, त्याप्रमाणे तशी तशी प्रोसेस चालू होती. म्हणजे असं अनुभवायला येत होतं की कानातनं आपल्या हे हे होतंय. खूप छान. म्हणजे आता मला शब्दाने नाही वर्णन करता येते. खूपच सुंदर. छान वाटलं. धन्यवाद, धन्यवाद. कोटी-कोटी धन्यवाद. नमस्कार ताई. रोहिणी बोलते. माझ्या डाव्या कानात माझ्यासाठी तांदळी प्रोसेस आहे आणि ती खूप अशी deep होती असते प्रोसेस. म्हणजे काहीतरी असं खूप मोठा पाईप आहे आणि तो आतलं काढून घेतोय सगळं असं म्हणजे हवा कशी बाहेर येते त्याच्यातून. तसं मला डाव्या कानावर खूप जाणवलं. उजव्या कानावर त्यामानाने कमी होतं आणि इथे मला डोक्याला जिथे मला मार लागलाय ना, त्या बाजूला मला इतकं जोरात एक इंजेक्शन दिल्यावर जसं दुखतं ना, तसं मला दुखलं आज त्या बाजूला डोक्यात. ऍक्च्युली कानावर प्रोसेस होती पण मला इंजेक्शन इथे डोक्यावर दिलं आणि ते आता पण मला थोडंसं दुखतच आहे. ते ते इंजेक्शन मात्र खूप असं इंजेक्शनच वाटलं मला ते कारण ते सुई डोक्यात घेण्यासारखं वाटलं. आणि बाकी प्रोसिजर तुम्ही सांगितली तशी पूर्ण होती. किडनीवरही मला 30-15 जाणवली. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी श्रुती बोलतेय. मला गेल्या 1-1.25 महिन्यापासून बसता येत नव्हतं कमरेच्या त्रासामुळे. आज मी पूर्ण वेळ कमरेमध्ये न दुखता बसू शकले. फक्त शेवटी थोडेसे माझे पाय मुंग्या आल्या आणि थोडेसे बधीर झाल्यासारखे झाले, पण जवळपास पूर्ण वेळ मला पाठ ताठ ठेवून बसता आलं. मला असं याच्या अगोदर बसता नव्हतं आलं. खूप धन्यवाद. आत्मवंदन होतं ताई. खूप सुरेख प्रोसेस झाली. जशी सुरुवात झाली ना तसं डोळ्यामध्ये पण असं खुपल्यासारखं जाणवलं मला सुरुवातीला. तुम्ही म्हणे ना खाजेल तसं आणि प्रत्येक क्षण म्हणजे ते हिलिंग मास्टर्स इतके सुरेख असं काय काय करत होते ना कानामध्ये तर ते सगळं जाणवत होतं आज. खूप छान. खरंच खूपच छान. बोलू नाही शकत एवढे पण मग आणि ना एक पक्षी दिसला मला आणि भरपूर काय काय दिसलं पण मला आता लक्षात नाही. पण खरंच खूपच छान ना. धन्यवाद. आत्मवंदन ऋताताई. आजचं ध्यान अप्रतिम होतं आणि कानात बोलण्याचे किती दुष्परिणाम असतात हे आज आम्हाला नव्याने कळलं. कधीतरी लहानपणी बोललो असू, पण आता यापुढे कधीही हे करणार नाही. इतके मोठे त्याचे परिणाम आहेत हे खरंच म्हणजे अद्भुत नवीन माहिती आहे आमच्यासाठी. रोजच नवीन असती, पण काही गोष्टी फार एकदम हृदयात पोहोचतात तशी ती आजची पोहोचली. आणि तुम्ही जेव्हा ती कानाची प्रोसेस घेत होतात, डाव्या कानाची आणि नंतर मान इकडे-तिकडे होईल असं म्हणालात, तर ती झाली स्वतःहून नाही, पण मी थोडीशी मान हलवल्यावर एकदम काढ, काढ, काढ मानेतनं आवाज आले. बापरे! म्हणजे मला तोपर्यंत कळलंच नव्हतं, की हे म्हणजे आपण मान हलवल्यावर सुद्धा होऊ शकतं. आपोआपच होतं असं वाटत होतं. पण म्हणजे मला हलवावीशी वाटली असेल आणि खूपच अद्भुत आहे सगळं. रोज मिळतं ते खूप जास्त कित्येक पटीने आम्ही तुमच्यावर तुम्हाला म्हणजे काय करू असं वाटतं नेहमी. खूप खूप धन्यवाद ताई आणि इथे असल्याचं रोज आपल्याला नव्याने असं वाटतं, की नाही आपण इथे आहोत म्हणूनच सगळं चांगलं आहे. खूप धन्यवाद मनापासून. अनिता मावशी, बेबी ताई हा मावशी. रात्री माझ्या कानातनं असं एकसारखे बारीक बारीक आवाज येते दोन्ही कानातून. तर त्यावेळेला आता ही प्रोसेस झाल्यानंतर ते नाही येत आवाज, पण मधून मधून असं कानामध्ये होतं. आज प्रोसेस झाल्या कारणाने कदाचित ते थांबले असतील, त्यामुळे फार बरं वाटतंय. कारण ते अस्वस्थपणा येतो आपल्या शरीरात कुठेही दुखणं असलं तरी थोडंसं येतं आणि मधून मधून त्या कानामध्ये होतंय तसं.
तर तुम्ही आज असं काय मनातलं ओळखल्यासारखंच ते बरोबर ती प्रोसेस घेतली. त्यामुळे अतिशय बरं वाटलं. धन्यवाद. एकूण संपूर्ण ध्यानच सुंदर असतं. आजही फार छान झालं. पायावर छान झालं. आज कानावरही छान झालं. शरीराचा एक एक पार्ट तुमच्यामुळे धुवून निघतो आमचा. धन्यवाद. ताई मी रात्री ना कानावरचं घेतलं तर इतकं मला म्हणजे वेगळा अनुभव आला. कानात सगळे ह्या बाजू डावीकडं पण आणि उजवीकडं पण कानाचं पूर्ण मला मध्ये मध्ये आता रोहिणीला मी बोलले होते मला अगं कमी ऐकायला येतं सगळं मी योगा शिकवते ना तर त्या बायका काय बोलतात ते कधी कधी चेवचेव करतात तर मला ऐकायला येत नव्हतं. रोहिणीला म्हणलं अगं मला आता कमी कमी ऐकायला येतं आपण जाऊया कुठेतरी शोधू मला यंत्र वगैरे घ्यावं लागेल. ते म्हणले काय नाही हे रात्रीचं ध्यान कर कानाचं. तर रात्री मी कानाचं ध्यान केलं ना मला एवढं अनुभव चांगला आला की ह्या कानातून काहीतरी आज जातं शेवटपर्यंत ह्या कानातून जातं. तर कसं व्यक्त करावं हे मला समजत नव्हतं. म्हणून मी म्हटलं नाही मी उद्या सांगेल. पण खूप सुंदर वाटलं आणि मी शांत झोपले सकाळपर्यंत की मला खूप छान वाटलं. धन्यवाद ताई. आणि रोहिणीने मला ते कानाचं काल काढून दिलं की तू हे कर रात्री आणि मग रात्री मी 10:30च्या पुढं ते केलं. मग मी शांत झोपले. मला वाटतं दीपालीने पण सांगितलं की दीपालीने टाकलं ते मला कानाचं. मग खूप छान वाटलं मला. आता मी नेहमी करेल. मला असं वाटतं की मला आता वय झालं म्हणून मला कानातून ऐकायला येत नाही. पण तुमच्या याच्यामुळे जरा खूप रिलीफ वाटलं मला. मी दररोज करत जाईल ते आता. धन्यवाद ताई. तुमच्यापासून खूप खूप शिकले मी वेगळं वेगळं आणि या वयात पण मला असं वाटत नाही की मी एकटी आहे घरात. तुमच्यामुळं मी आता एकदम सहनशीलता जास्त झाली माझ्यात. खूप धन्यवाद एकदम. तुमचे ऋण कसे फेडायचे हे नाही मला माहिती. खूप 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 काही मी शिकले तुमच्यापासून ताई. धन्यवाद. ऋताताईंचे ऋण फेडू नाही शकत आपण. हो नाही फेडत. नाही फेडू नाही फेडू शकत. हो. शकत. आणि दीपाली आणि रोहिणी यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं की हे तू कर हे तू कर. आणि ऋताताईंनी तुला कितीतरी दिलेलं आहे तू कशाला त्या डॉक्टरकडे आणि याच्याकडे जाते. मग मी प्रयत्न नाही करणार. पण याच्यामुळं मला असं वाटलं माझ्या वयामुळे मला ऐकायला येत नाही. आता 86 वर्षाची झाली तर तुमच्यामुळे मी धडधाकट आहे. 10 ऋताताई वर्षांनी मोठे आहे. खूप छान. धन्यवाद. ऋताताई बोलू का? पुढच्या जन्मी तुमच्याशी आमची गाठ आहे. आम्ही आतापासून बांधून ठेवली आहे. ऋतुताई ध्यान खूपच सही होतं दोन्ही पण म्हणजे कालचं पण खूप छान होतं, आजचं पण छान होतं. कालचं पण प्रोसेस असं वाटत होती इतक्या दिवस पायावर होती. पाय एवढे छान असे म्हणजे रिलीज होते. काही असं टेन्शन वगैरे नव्हतं. कानाच्या आजच्या प्रोसेसमध्ये दोन्ही कानावर प्रोसेस होत होती आणि तेव्हा मी हीटर लावून बसलीये. माहितीये तिकडे गरमी आहे, पण इथे खूप थंडी आहे. तर इथे मी हीटर लावून बसलीये रूममध्ये आणि मला एवढी थंडी वाजत होती ना, तरी सुद्धा थंडी आणि पूर्ण वेळ धैर्य अंगावर नाचत होती लिटरली. पण इतकं सुंदर डीप ध्यान झालं ना, दोन्ही कान क्लीन झाल्यासारखे वाटत होते. आणि जे तुम्ही सांगत होता ना, ते इतकं परफेक्टली यूज करण्यासारखं आहे ना, की म्हणजे आधी तर आपण केलेल्या मिस्टेक आपण आता रिलीज केल्या, पण पुढे त्या होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे ते पण बरोबर झालं. आणि हे पण असं असतं, की आपल्याला बरेच वेळा असं वाटतं, की लोकं बोलतायत आणि आपल्याला ऐकू येत असतं. तर ते जास्तच क्लिअर ऐकू येतं. ते पण थोडा प्रॉब्लेम असतो. ते नाही ऐकायला आलं असतं तरी चाललं असतं असं वाटतं मला समटाईम्स. म्हणजे आपल्याला ॲटलीस्ट वाईट वाटणार नाही. यार आपण यांच्याबरोबर राहतोय यांनाच आपल्याबद्दल असं वाटतं. सो बेटर आहे, की नाही ऐकायला आलं पाहिजे. तर आज ते रिलीज झालं तर खूप बरं वाटतंय, सॅटिस्फायिंग वाटतंय, की यार इट्स ओके. सो तेव्हा समटाईम्स असं वाटतं कानाला पण पापण्या पाहिजेत तर बरं पडेल. खूपशा गोष्टी नाही ऐकू आल्या.
थँक यू आजच्यासाठी. खूप बरं वाटतंय, रिलीज वाटतंय. काहीतरी माहित नाही, काहीतरी छानच वाटतं आज एकदमच. मी रजा घेऊ आपली. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांचा दिवस खूप आनंदात, खूप सुखात आणि सुरक्षित जाऊ. आपले मुलं, आपले डोळ्यासमोर राणा मास्टर्स, ते सगळी सुरक्षित आहेत. ही गोष्ट सुरक्षित अत्यंत महत्वाची आहे. त्यांना आशीर्वाद देऊन धन्यवाद. मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. भेटू. धन्यवाद.